एन्काउंटर प्रकरणानं संपूर्ण मुंबई हादरली आहे। पोलीस ठेवलेल्या 17 मुलांना सोडवताना दहशतवादी विरोधी पथकाच्या अमोल वाघमारे यांनी रोहितचं एन्काउंटर केलं। आता या एन्काउंटर बाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटतायत, पण एन्काउंटर करणं खरंच कायद्यानं मान्य आहे का? जाणून घ्या। राज्यघटनेच्या कलम 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचं जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ शकत नाही। अपवाद आहे कायद्यानुसार करण्यात आलेली कारवाई। पण यात एन्काउंटर येतं का? तर कायद्यामध्ये एन्काउंटर हा शब्दच नाहीये। याला म्हटलं जातं न्यायालयीन किंवा कायदेशीर प्रक्रियेशिवाय एखाद्या व्यक्तीची पोलिसांकडून केली जाणारी हत्या। शिवाय पोलीस खात्यामध्ये एन्काउंटर स्पेशलिस्ट असं वेगळं पद सुद्धा नसतं। सगळ्यांना अगदी सारखंच प्रशिक्षण दिलं जातं। भारतीय नागरी सुरक्षा संहितेनुसार पोलीस अटकेच्या कारवाई दरम्यान एखादी व्यक्ती विरोध करत असेल किंवा अगदी पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलीस हातकड्यांचा वापर करू शकतात। पण काही परिस्थितींमध्ये असं होत नाही। गुन्हेगारांना प्रतिकार केला आणि परस्पर विरोधी गोळीबार झाला तर त्यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांकडून गोळीबार केला जाऊ शकतो आणि यात अनेकदा आरोपीचा मृत्यू होतो। त्यालाच एन्काउंटर हा शब्द दिला गेला। भारतात खरं तर 80-90च्या दशकात मुंबईत गँगवॉर संपवण्यासाठी एन्काउंटर सुरू झालं होतं। 1982 सालचा डॉन मनिया सिद्धेचा एन्काउंटर हा मुंबईचाच नाही तर देशातला अगदी पहिला एन्काउंटर मानला जातो। 1993च्या स्फोटानंतर मुंबईत एन्काउंटर हे अगदी नेहमीच झालं होतं आणि अजून सुद्धा आकडेवारी 100च्या वरच आहे। बरं, पण एन्काउंटर फेक आढळलं तर मात्र पोलिसांवरच कारवाई होऊ शकते। आता उदाहरणार्थ 2009 सालचा राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैयाचा प्रदीप शर्मा यांनी एन्काउंटर केला होता, जो फेक सिद्ध झाला आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टानं प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। अलीकडेच सांगायचं तर सप्टेंबर 2024 मध्ये बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला। हा एन्काउंटर सुद्धा फेक असल्याचा आरोप करण्यात आला। पोलिसांवरती तपास करण्यात आला, कारवाई करण्यात आली। मात्र अलीकडेच आता पोलिसांना निर्दोषत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यानंतर लगेच हे प्रकरण समोर आलंय जे रोहित आर्यचं आहे। आता या प्रकरणाबद्दल सुद्धा संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। काही जण समर्थन करतायत तर काही जण हे करण्याची गरज नव्हती असं म्हणतायत। तुमचे याबद्दलचं मत काय? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा साम टीव्ही डिजिटल।